हे बघ सुधा. काय रे? अरे मग मधल्या सुट्टीत काय केलंस, काय खाल्लंस तू? डबा खायला वेळच नाही मिळाला. वेळ न मिळाला झालंय काय? काय करत होतास तू मधल्या सुट्टीत? मारामारी करत होतो. मारामारी? लागलं नाही ना कुठे तुला? मला नाही लागलं, त्यालाच लागलं. बरोबर डोक्यात खूप पडली. अरे काय दगडांनी मारामारी केलीत की काय तुम्ही? धन्य आहेस रे बाबा तू. झालं आता तुमच्या प्रिन्सिपल आईला बोलवणार, आईची खरडपट्टी काढणार आणि बाईही तुला शिक्षा करणार आणि आईही तुला शिक्षा करणार. असं काही झालं नाही. मी त्याला जरासा धक्का दिला, तो मुद्दामच जोरात पडला. अरे तेव्हा चांगली शिक्षा केली त्याला. असं नाही रे बोलू बाळा. शे, पण मुळात आधी तू मारामारी करायला गेलासच कशाला? काय झालं? नेहमीच आहे. नेहमीच म्हणजे राहू दे इकडे, मी धुते डबा. आलाय मोठा शाणा. घे आणि हातपाय धुवून ये, कपडे बदल. बघितलंस ना कसं वागतोय? काय करायचं बिचारा आकांक्षा? कसं बघायचं ह्या मुलाबरोबर? कठीण आहे अक्का, सगळं कठीण आहे सगळं. त्या पोराचं ना काहीतरी बिझनेस आहे. आजोबा लंडनला गेलाय, त्याच्याशी खेळायला कोणी नाही. आईच्या घरी यायच्या वेळेचा ठिकाणा नाही. जगा वेगळा संसार मांडून काय बोलत होती? काही नाही असंच. तुला तू मला आधी सांग की तुमची मारामारी काय झाली शाळेत? तुम्हाला एक कोडं घालू? बाबांच्या नावाच्या जागी आईचं नाव लिहिणाऱ्या अक्काची. आधी माझ्या कोड्याचं उत्तर दे. बाबांच्या नावाच्या जागी आईचं नाव लिहिणाऱ्या मुलाने वर्गात मारामारी नाही करायची तर काय करायचं? ताई, तू सांग ना. तुला येत नाहीये ना उत्तर? मला येतंय. त्या मुलाला त्याच्या बाबांचं नाव सांगायचं. त्याने त्याच्या आईला त्याची आई तुला सांगते की मी वेळ आल्यावर तुला सांगेन, तू मोठा झाल्यावर तुला सांगेन. मी काय करू ताई? काजी, तू तरी सांग ना. सुधा, तू सांग बाई याला समजावून. आता काही सुचत नाही. तनू, काहीतरी खोटं बोलते. ज्या अर्थी आईने तुला अजून काहीही सांगितलेलं नाही, त्या अर्थी तू अजून खूप लहानच बाळा. तू मोठा झालास ना की आई तुला आपण सगळं सांगेल. आता नाही समजणार. तेव्हा तुम्ही माझ्याकडे, आजीकडे, आईकडे आता कधीही हट्ट धरायचा नाही आणि शाळेत मारामारी नाही करायची. मग तुला जर कोणी काही बोललं, चिडवलं ना तर सरळ तू बाईंना सांग. त्या काय ती शिकणार. नाही, मला कोणी चिडवलं तर मी त्याला सरळ मारणार. नंतर बाईंनी मला शिक्षा केली तरी मला चालेल. तनू, असं नाही रे बाळा तुला करायचं. आणि आजीला सगळं माहिती, फक्त तुम्ही मला कधीच सांगत नाही काही. मी आता इकडे परत कधीच येणार नाही, कधीच येणार नाही. तनू, तनू, अरे पापा चला ना माझी बॅग पॅक करूया. मोनी, आता फक्त तुझीच बॅग पॅक करायची का? माझी आणि आईची बॅग पॅक नको करायला? निशांत, तुझी आई बघ कशी चालत येते. बघ बघ. काय आहे हे?
तुम्ही दोघं जण तिकडे नुसते हसत बसणार की मला मदत पण करणार आहे कोणी? थांब थांब, आलो आलो. निशांत, तू पण ना कधी कधी मोदीबरोबर इतका लहान होतोस. दे दे ती बॅग दे इकडे. नाही नको, मला नुसती मदत करतो. तुला बरं नाहीये ना? अगं तू वजन उचलायचं नाहीयेस. एकतर आधीच माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतोय. निशांत, आपलं काय ठरलंय? परत ह्या विषयावर अजिबात बोलायचं नाही, कळलं? ओके चला. अरे बापरे, हळू. काय भरलंयस काय एवढं ह्याच्यात? आता ऑफकोर्स आपले ड्रेस आहेत त्याच्यात. किती दिवस राहायचं एवढं? आता आपण आउटिंगला चाललोय, त्यामुळे काय माहिती किती दिवस राहणार. कंटाळा आला की परत यायचं. परत कशाला यायचं? दुसरीकडे कुठेतरी जाऊया राहायला. ॲज यू विश. नको, पण मोनीची शाळा बुडेल. त्याची काळजी आता अजिबात करू नकोस. आपण बाहेर फिरायला चाललोय ना, कसलीही काळजी करू नकोस. बस. तुम्ही दोघं असेच बोलत राहणार का? माझी बॅग कोण भरणार? हो ग बाई, आपण तुझी बॅग भरू, त्या डॉलला बरोबर घेऊ आणि तुलाही घेऊ. ती डॉल आता जुनी झाली आहे, मला नवी हवी आहे. आपण जाताना जुनी घेऊन जाऊया आणि येताना नवीन आणूया. बस. चला. पहिले कोण? पहिले कोण? तू का मी? तू का मी? हे हळू 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 जा रे. तूच सांग, या अशा वेळेला मी काय करायचं? लहानपणी त्याच्या प्रश्नांना मी उत्तरं देऊ शकत होते, शंका निरसन करू शकत होते, पण आता अशी जनरल उत्तरं नाही देता येईल मी, कारण मग तो आणखीन प्रश्न विचारतो. आकांक्षा, कधी ना कधीतरी हे घडणारच होते, पण तू इतक्या लवकर धीर सोडशील असं वाटलं नव्हतं मला. धीर नाही सोडलेला मी, पण मग आई, माझ्या डोळ्यासमोर सारखा वीरूचा चेहरा येतो. जी गोष्ट 8 वर्षांपूर्वी मी विसरायचा प्रयत्न केला, किंवा गेल्या 8 वर्षात मी ती जवळजवळ विसरलीही आहे, मला सारखी सारखी का आठवण करून देतो तो या गोष्टीची? अगं पण तो हे सगळं मुद्दामून करतोय का? त्याला हे प्रश्न पडणारच. अगं त्याचं वयच विचित्र आहे. हो, ते कळतंय मला, पण ऐक, तू मला एक सांग, ह्या गावात त्याचा बाप आहे आणि तो जिवंत आहे हे जर मी त्याला सांगितलं तर मग तो तेवढ्यावर थांबणार नाही. मग त्याला त्याच्या बापाला भेटावं असं वाटायला लागेल. साहजिकच आहे, त्याला तसं वाटणारच. त्याच्या मनात त्याबद्दल कुतूहल असणारच. मग ते शक्य नाही होणार. आई, तू मगाचपासून त्याची बाजू घेऊन का भांडतेस माझ्याशी? त्याला तसं वाटणारच, त्याचं ते वयच आहे, तो तसाच विचार करणार. आकांक्षा, मी भांडत बिंडत नाही. नाही, मला माहितीये ही माझीच चूक आहे. सगळ्या जगाचा विरोध असताना या मुलाला जन्माला घालायचा हट्ट माझाच होता, त्यामुळे आता मी एकटीनेच हे सगळं भोगलं पाहिजे. बघ, उगीच असं डोक्यात राग घालून घेऊ नकोस. कधीतरी आम्ही तुला याविषयी बोललो. आकांक्षा, त्यावेळी जे घडायचं होतं ते घडलं. त्यावेळी आमची काय मतं होती याचा आता काहीही संबंध नाहीये, त्याला काही किंमतही नाही. पण तुला असं का वाटतं? कधीतरी आम्ही या विषयावरती तुझ्याशी बोललोय का? सुचत नाहीये, काय करावं मला काही सुचत नाहीये. आधीच इतरही इतके कॉम्प्लिकेशन्स आहेत सध्या माझ्या आयुष्यात. आता काय झालं? जाऊ दे. हेच ते सगळं आमच्यापासून लपवून ठेवायचं, आम्हाला काही एक सांगायचं म्हणून नाही. आई, तुझा बाप मेला असं सरळ सांगून टाकू का मी त्याला एकदा? आकांक्षा, ठीक आहेस ना तू? काय बडबडतेस तू? हे बघ आकांक्षा, काहीही झालं तरी त्याच्याशी खोटं बोलू नकोस. हे बघ, तू त्याला काहीही सांग, नाही म्हणजे हे सत्य त्याला सांगणं तुला खूप जड जाईल. मला जाणीव आहे त्याची. आकांक्षा, तू एक करू शकतेस.
तू त्याला थोडं थोडं काहीतरी सांग. हळूहळू एक एक गोष्टी उलगडत जा त्याच्या समोर. म्हणजे त्याला ते सगळं समजणं कठीण आहे, पण बघ प्रयत्न कर. पण काहीही झालं तरी त्याला खरं काय ते सांग. खोटं सांगू नकोस. बघू 2-4 दिवसात काहीतरी सांगायचं म्हणाले मी त्याला. त्यावेळेला काय सुचेल ते बोलू. घ्या राजा. जरा प्राचीला बोलव ग. तुम्ही आता परत तिला काही बोलू नका प्लीज. किती ओरडलात काल रात्री. आपलं काय ठरलं होतं राजन? प्राचीनी कितीही त्रागा केला तरी आपण दोघांनी शांत राहायचं ठरलं होतं ना? ठरलं होतं ग बाई, ठरलं होतं. काल जरा चुकलंच माझं. पण गौरी तुला ते एकदम उर्मटपणानं बोलली आणि मग माझा कंट्रोल सुटला. आणि तुम्ही काल आधी जेवायला सुरुवात केली होती ना, मग तुमच्या लक्षात नाही आलं मीठ कमी येते? तरी मी विचारलं स्वयंपाक कसा झालाय, छान झालाय म्हणालात आणि जेवत राहिलात. हे बघ गौरी, तू सुद्धा दिवसभर ऑफिसमध्ये काम करतेस, संध्याकाळी दमून थकून घरी येतेस, आमच्यासाठी एवढं जेवण करतेस. त्या जेवणाला नावं ठेवण्याचा आम्हाला काही अधिकार नाही. तू बोलो ना प्राचीला. अगं बाई घाबरू नकोस, मी नाही ओरडणार तिला. नक्की? नक्की. उलट सॉरी म्हणेन कालच्या प्रकाराबद्दल. प्राची, प्राची, बाबा मी घर सोडून जाते. यावेळेस परत येणार नाही. माझं काय होईल याची काळजी करू नकोस. तुम्ही दोघं राजा राणी सुखात राहा. तुझी प्राची. Castrol GTX Magnatech protection from startup. Come on! Come on! Come on! Come on! More vitamins, more calcium, more energy. New Top Ramen Noodles. Get on top! अजून किती वेळ टीव्ही पाहणार आहेस तू? Sorry, fell down. नाही ते माहितीये मला. झोपणारच कधी? अजून किती वेळ टीव्ही पाहणार आहेस? Come on! म्हणजे किती वेळ? फक्त 5 मिनिटं. More vitamins, more calcium, more energy. New Top Ramen Noodles. Get on top! हा आई, Sorry, बोल. fell down. हा बोल बोल. काय बोल? हा हो का? नाही मला नाही काही बोलला तो. बर ठीक आहे, जाईन मी शाळेत त्याच्या. नाही जाऊन बोलून येईन, कारण याच्या आधी 1-2दा गेले होते मी, त्याला शिक्षा झाली होती तेव्हा. नाही नको, तू नको जाऊस, मी जाते. हो उद्याच जाते. हां अच्छा.
शाळेत मारामारी केली म्हणून तू मला शिक्षा करणार आहेस ना? सुधाईने फोन करून तुला सांगितलं. आता हेड बाई तुला बोलवते. तू असं का करतोस? तू असा का वागतोस बाळा? मला खूप त्रास होतो तन्वीर. तुला मला त्रास द्यायला आवडतं का? मग मी काय करू? वर्गात मुलं मला खूप चिडवतात. मग मी मारामारी करतो. हे बघ, आपल्याला कोणीही कितीही चिडवलं तरी आपण दुर्लक्ष करायचं. आपण लक्ष द्यायचं नाही. आपण बाईंना कंप्लेंट करायची. बाईंना कंप्लेंट केली तर बाई विचारतात ते बाबा आहेत की गेले. असं बाईच विचारतात? मग पुढच्या वेळेपासून त्यांनी असं विचारलं ना की त्यांना सांगायचं माझ्या आईशी येऊन बोला. मी सांगेन त्यांना काय ते. लहान लहान मुलांना असं विचारतात. काय सांगणार आहेस त्यांना? ते मला सांग ना. हे घे, मला मार. मला मारतोस? तुला माझा खूप राग येतो का रे? मी तुझ्या प्रश्नांना उत्तर देत नाही म्हणून तुला माझा राग येतो का? तो राग तू इतरांवर काढतोस का? मग तू मला मार ना, पण तू मारामारी करू नकोस. तू अशी शाळेत जाऊन. आई, मला फक्त एकदा खरं खरं सांग. मी परत कधी विचारणार नाही. प्रॉमिस. तनु, आज मी तुला जे काही सांगणार आहे ते माझं फायनल उत्तर असेल. आता यापुढे तू मला कुठलेही प्रश्न विचारायचे नाहीस. हे बघ बाळा, तुझं वय खूप अडनेड आहे. तू अजून धड लहान नाहीयेस, तू धड मोठाही नाहीयेस. तुला कितीही वाटत असलं तरी सुद्धा सगळ्या गोष्टींचे अर्थ तुला अजून कळत नाही. पण म्हणून तू मला प्रश्न विचारू नयेस किंवा तुझ्या मनात या शंका येऊ नयेत असं नाहीये. मी तुझ्या प्रश्नांना उत्तर देईन, पण प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची घाई करू नकोस. हळूहळू एकेका गोष्टीचे अर्थ तुझे तुलाच आपोआप कळतील. मी तुला काय सांगते तेवढं फक्त नीट ऐक. तुझे बाबा जिवंत आहेत आणि ते याच शहरात राहतात. मग ते आपले एक मिनिट, ते कुठे आहेत, आता ते काय करतात मला माहित नाही. मला खरंच माहित नाही. आपण का नाही एकत्र राहिलो हे मी तुला नाही सांगू शकत. कदाचित काही वर्षांनी तुला कळेल. पण आता तुला जेवढं सांगणं शक्य आहे तेवढं मी तुला सांगितलं. आता यापुढे तुझ्या शाळेत, तुझ्या मित्रांना, तुझ्या वर्गात तुला जे योग्य वाटेल ते उत्तर तू दे. मला जेवढं सांगणं शक्य होतं तेवढं मी तुला सांगितलं. तोंड धुवून ब्रश कर, मी येते. झोपायचं.